आपल्या नेहमीचा नाश्ता बनवा अगदी परफेक्ट पद्धतीने चविष्ट असा। सगळ्यात पहिले कढईत तेल घातलेले आहे, अर्धा वाटी शेंगदाणे तळून घेतलेले आहे, जास्त करपूस होऊ द्यायचे नाही। त्यानंतर 2 बटाटे तळून घेतले आहेत म्हणजे कच्चे राहणार नाही। त्याच तेलात मी 1 चमचा राई घातलेली आहे। राई तडतडल्यावर 2 कांदे, 5-6 मिरच्या आणि कढीपत्ता छान 50% शिजू दिला। 50% शिजल्यानंतर त्यात 2 टोमॅटो कापून घातलेले आहेत, ते पण 50% शिजू दिले। त्यानंतर 1 वाटी रवा घालून छान भाजून घेतला आहे म्हणजे त्या सर्व पदार्थाची चव रव्याला लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा साखर घालून ते पण मिक्स करून छान भाजून घेतलेला आहे। रवा पूर्णपणे भाजून झालेला आहे। त्यानंतर त्यात शेंगदाणे आणि बटाटे जे तळून घेतले ते घातले, ते पण 5 मिनटं होऊ दिले। त्यानंतर 1 ग्लास पाणी घालून छान मिक्स करून 5 मिनटं झाकून शिजू दिले म्हणजे रवा छान फुलतो। त्यात कोथिंबीर घातलेला आहे वरतून आणि सर्व केलेला आहे। अगदी आपला चविष्ट असा उपमा रेडी झालेला आहे। तर मग करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत